सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. विचारांच्या रणमैदानामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. माझं नाव सिद्धार्थ. मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. सर्वप्रथम सर्व भारतीयांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही वारंवार ऐकत असाल की छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा अशी आहे, प्रतिपचंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाहू स्नो विश्वसैष्या मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वाढत जाणारं हे हिंदवी स्वराज्य ऐसे स्वराज्य की जे विश्वाला वंदनीय आहे. मित्रहो, विश्वाला वंदनीय म्हणजे काय? हे आमचं स्वराज्य विश्वाला का वंदनीय आहे? कारण मित्रहो म्हणलं, ज्या वेळेला आम्ही मराठे युद्ध करतो त्यावेळेला एखादा योद्धा शत्रूचा जर मेला, युद्धात कामी आला, तरी आम्ही त्याला त्याच्या धार्मिक विधीप्रमाणे दफन करतो अथवा दहन करतो. हे आमचे संस्कार की छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिले. तसंच याच युद्धात एखादी स्त्री जर हाती आली तर तिची आबरू न लुटता साडी चोळी सहित खना नारळांनी ओटी भरून तिची पाठवणी केली जाते. म्हणून आमचं हिंदवी स्वराज्य हे विश्वाला वंदनीय आहे. निष्ठा काय प्रकारची असावी हे आमच्या स्वराज्यातून शिकलं जातं. मित्रहो, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यात अडकले होते त्याच वेळेला आपल्या रायगडाचं बांधकाम चालू होतं. बांधकाम कोण करत होतं? तर हिरोजी इंदलकर. ज्या वेळेला बांधकाम पूर्ण झालं आणि छत्रपती शिवाजी महाराज परत सुटून आले त्याच वेळेला त्यांनी हिरोजी इंदलकरांना विचारलं, काय हवं इंदलकर तुम्हाला? तुम्ही आमचा रायगड इतका बांधून काढला, अगदी तुमच्याकडे पैसे नव्हते तरी तुम्ही स्वतः कर्ज काढून स्वतःचे पैसे लावून हा रायगड बांधून काढला, काय हवं आहे तुम्हाला? तर हिरोजी इंदलकरांनी उत्तर दिलं की या रायगडासाठी एक पायरीवरती नाव कोरावं इतकी अनुमती मला द्यावी, हे त्यांनी मागितलं. त्या पायरी आजही ती पायरी आहे, त्या पायरीवरती लिहिलं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. इतका निस्वार्थीपणा, इतके निस्वार्थ मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवले आणि म्हणूनच आमचं हे स्वराज्य विश्वाला वंदनीय आहे. याच्यापेक्षा कितीतरी उदाहरणं अजूनही आहेत की देऊ शकतो आमचं स्वराज्य विश्वाला वंदनीय का आहे. मित्रहो, ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला की तारखेनुसार आपण म्हणतो की 19 फेब्रुवारी 1630 साली. तिथीप्रमाणे आणखी वेगळी तारीख आहे. मित्रहो, त्याच वेळेला या भारतात परकीय इस्लामी आक्रमकांनी आक्रमण केलं होतं. त्याच वेळेला 5 शाह्या होत्या. त्याच्यापैकी आदिलशाही, निजामशाही, बरीचशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, आणखी काही. मित्रहो, या सर्वांना तोंड देणं सहज शक्य नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावरती स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वकीयांचा बंदोबस्त करून काही स्वकीयांना बरोबरती घेऊन हे स्वराज्य उभा केलं. मित्रहो, हे स्वराज्य उभा करतानाच आदिलशहानं अफजल खान नावाचा एक व्यक्ती आपल्या स्वराज्यावर सोडला होता. मित्रहो, ज्या वेळेला संकट येतं त्या वेळेला त्याला उभं कसं फाडायचं असतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा या स्वराज्यातील सर्व मावळ्यांना दाखवून दिलं आणि एक संदेश त्या मुघलशाहीला, त्या आदिलशाहीला दिला. त्याच्यानंतर सिद्दी जोहरनं सुद्धा आमच्यावरती आक्रमण केलं. त्याच वेळेला फक्त 300 बांदलांनी, बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, फुलाजी काका या सर्वांनी त्याला पावनखिंडीमध्ये रोखून धरलं होतं आणि स्वतः बलिदान दिलं आणि पन्हाळगडावरून विशाळगडावरती आपले राजे सुरक्षित पोहोचले. मित्रहो, एक व्यक्ती म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडावर पोहोचले नाही. मित्रहो, त्याच वेळेला आपलं चंद्र सूर्य असेपर्यंत सुरक्षित भविष्य हे पन्हाळ्यावरून विशाळगडावरती सुरक्षित पोहोचलं. आमची परंपरा, आमचा धर्म पन्हाळगडावरून विशाळगडावरती सुरक्षित पोहोचला. मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं. पहिलं आरमार की जे कोणत्याही राजाला, कोणत्याही बादशाहाला जमलं नाही आणि आजही जे संपूर्ण जग आहे, नाविक दल आहे, एक उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराकडे पाहतात. पुढे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि या सर्व भारतातील लोकांना एक हिंदू राजा मिळाला अधिकृतरित्या.
अशा छत्रपती शिवाजी महाराजांना विचारांच्या रंगमैदानातून पुन्हा एकदा अभिवादन करतो. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.